पुंडलिक हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एकला नव्हे खेळ चांग धरला संग म्हणवनी. एकट्याने काय खेळ होत नाही, खेळायला आणि गडी लागतात ना, म्हणून मी हे संतांची संगत धरलेली आहे. उमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना. वाद्य वाजू लागले तर नाद ऐकू येतो, त्यावरून वाद्य कोणतं आहे ते समजतं. हा मृदंग आहे, ढोलगा आहे, काही डफ आहे का, हलगी आहे काय, ते ओळखतं आहे. दुसरा परी एक ऐसा नवजे रिसा निकुरही. रिसा म्हणजे त्रास, की एक दुसऱ्याप्रमाणे असतो, पण किती त्रास घेतला, प्रयत्न केला तरी तो दुसऱ्याची बरोबरी करू शकत नाही. रिसा म्हणजे त्रास आणि निकुर म्हणजे निकरानं प्रयत्न केला तर तुका म्हणे कळत्या कळे येर खेळ खेळ म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रकार जे शहाणे असतात त्यांनाच कळेल, इतरांना तो खेळच वाटे. पडवण्या राही युगात संतांच्या पायी. लोक हो, तुम्ही संतांच्या पायाजवळ स्वस्थपणे पडून राहा. नलगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी व्हावे. काय विचारू नका, काय सांगू नका, तुमचं चित्त शुद्ध करा. सहजते स्थिती उपदेश परयुक्ती. ही संतांचे सहज वागणे उपदेशासारखंच असते. तुका म्हणे भाव जवळ धरुणी जा आणि देव. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुमचा भाव शुद्ध असेल तर हे संत देवाला तुमच्या जवळ धरून आणतील. माझे जातीचे मद भेटो कोणी, आवडची धणी फेडावया. देवा, माझ्या प्रीतीची हाव म्हणून हाव पूर्ण होण्यासाठी माझ्या जातीचे कोणी मला भेटोत. आवडे ज्या हरी अंतरापासूनी, ऐसी अंसे मनी आर्थ माझे. ज्यांना श्री हरी मनापासून अंतरापासून आवडतो तर त्यांची मला भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. तया लागे जीव होतो कासा विस, पाहतील वास नयन हे. अशा संतांच्यासाठी भेट व्हावी म्हणून माझा जीव कासावीस होतो आणि माझे डोळे त्यांची वाट पाहतात. सुफळा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवासी. वैष्णवांच्या बरोबर आलिंगन देता आलं मला तर माझा जन्म सुफळ होईल. तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धणीवरी. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची माझी भेट घडेल तो दिवस सुदीन व सोहळ्याचा मी समजेन आणि या गोपाळांचे गीत मन तृप्त होईपर्यंत गात राहू. अमुचे जीवन हे कथा अमृत आणि काही संत समागम. हरिकथेचं अमृत हे आमचं जीवन आहे आणि संतांचा संगत आणि हरिकथा श्रवण हे आमचं जीवन आहे. सारू एके ठाई भोजन परवडी, स्वादरसे गोडी पदोपदी. आम्ही एके ठाई त्यांची जेवण भोजन करू आणि आम्ही ही परवडी आम्ही साध्य करू. धालिया ढेकर येती आनंदाचे, वसंडले वाचे प्रेम सुख. आणि जेवण झाल्यानंतर आनंदाचे ढेकर येतील आणि प्रेम सुख ओसंडून वाहू लागेल. पिकले स्वरूप आलिया घुमरी, रासी ते अंबरी नसावाय. हे हरिभक्तीचं पीक आल्यानंतर भरघोस पिदा घुमरी म्हणजे घनदाट पीक येईल आणि आकाशामध्ये सुद्धा त्याची रास आकाशाला लागेल. रासी म्हणजे रास, धान्याची जी रास केलेली असते ती. अंबरी म्हणजे आकाश.
योजिता मोजिता तयाचा अंत नाही पार, खुंटला व्यापार तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, या पिकाची रास मोजताना अंत लागत नाही. गणती करण्याचे काम खुंटून गेले आहे. ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्म आलो. असे भाग्य मला लाभले तर माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे होईल. रुळे तळी पायरी संत पाय देती वरी. मी सर्वात खालच्या पायरीवर असावा व माझ्यावर त्या संतांनी पाऊल द्यावा असे घडावे. प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. मला संत जनांच्या रजाचे स्नान घडेल आणि प्रेमामृत पिता येईल. तुका म्हणे सुखे तया हरतील दुःखे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे सुखासुखी माझी सर्व दुःखे नाश पावते, नाहीशी होतील. करिता या सुखा अंतपार नाही लेखा. हे संतांच्या सहवासात जे सुख आहे ह्याला अंतपार नाही, अनंत आहे. माथा पडती संत पाय सुख कैवल्य ते काय. संतांचे पाय जर डोक्याला लागले तर कैवल्य म्हणजे मोक्षाचं सुख काय त्याच्यापुढे बापडा आहे. ऐसा लाभ नाही तुझा विचारिता काही काला. असला लाभ दुसरा काही नाही, दुसरा कोणताही नाही. तुका म्हणे गोड ते पुरे माझे गोड. तुकाराम महाराज म्हणतात, हे फार गोड आहे आणि येथे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणे. हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि घन त्याच्यावर मारायचे आणि तो वाचला पाहिजे. वाचला म्हणजे फुटला नसला पाहिजे. तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. आणि मग तो त्या हिऱ्याला मोल म्हणतात, किती मागेल तेवढी किंमत येते. आणि जर कृत्रिम असेल तर मग चुरात त्याचं तुकडं होऊन जातात. मोहरा होय तोची अंगे सूत नजळी ज्याच्या संगे. मोहरा म्हणून एक रत्न आहे मोहरा म्हणून. त्याच्या भोवत्याने असं सूत गुंडाळायचं आणि ते विस्तार टाकायचं तर ते सूत जळत नाही. कारण त्या मोहराचा गुण, मोहरा म्हणून जो रत्न आहे त्याचा गुण असा आहे की सूत जळत नाही. अशी म्हणून अशा काही लोकांची अशी संतांची संगत केली पाहिजे की मग तिथं आपल्याला काही दुःख होत नाही. तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात. तुकाराम महाराज म्हणतात, जगाचे आघात जे सहन करतात, जगानं किती हाल अपेष्टा केला, त्रास दिला तर जे सहन करतात त्यांना संत म्हणायचं. अंगी अनुभव आला मज संत रज चरणांचा. संतांच्या चरणाच्या धुळीकणांचा मला स्वतःला अनुभव आलेला आहे. सुखी झालो या सेवने दुःख नेणे यावरी. या संतांच्या सेवना यांच्या सेवनामुळे मी सुखी झालेलो आहे आणि मला दुःख अजिबात नाही. निर्माल्याचे तुळशी दळ विष्णू जळ चरणीचे. निर्माल्यातील तुळशीची पाने व विष्णूच्या पायाचे तीर्थ या त्या सेवनाने मी सुखी झालो आहे. तुका म्हणे भावसार करुणी फार मिश्रित. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातील भावभक्तीचे मिश्रण करून मी या सुखाचे सेवन करीत आहे. संत संगे याचा वास सर्व काळ. संचला सकळ मूर्तिमंत. हा श्रीहरी सदा सर्व काळ संतांच्या संगतीतच असतो. घालुण्या काळ अवघा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला. कारण या संतांनी कामक्रोध
हे संतांच्या जवळ देव का राहतो? तर संतांनी आपल्या मनामध्ये काम क्रोध जे आहेत ते घालविलेले आहेत, मग ते मोकळी जागा आहे म्हणून देव जातोय. आपल्याकडे कसं येईल? आपल्याकडे नको ते सगळं आहे लोक विचार. आपुले सेजी नाही उरो दिले चोदविता भले ऐशी स्थळे. ज्या संताने आपले म्हणून काही उरू दिलेली नाही, त्या अशा संतांचा शोध घेत जाणे चांगले असते. तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनशी. तुकाना महाराज चंदनाचे झाड आहे, ते सुगंधाने आपली जागा भरून काढते, त्यामुळे ती जागा कधी झाकली जात नाही, वास आपोआप चंदनाचा येतो. गोदे काठी होता आड करुणी कोड कौतुके. गोदावरी नदीच्या काठाला आड काढलेला होता. आता नदी तिथं आहे आणि इथं आड काढायची काही गरज आहे का? पण असे काही शहाणपणा करून आड काढतात. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतो की गोदावरी नदीच्या काठावर आड खोदून त्याचे पाणी पिऊन त्या पाण्याचेच कौतुक करीत माणसं बसतात. आणि तिथे कसं करतात? तिथं नदी आहे त्यात पाणी प्या की तुझ्या हिरीचं काय नाही ते काठेचा. देखण्याने एक केले आयत्या नेले जीवन आपे. पण साधुंतांनी एक गोष्ट केली, अरे आयतं ते जी पाणी आहे तिकडे चला तुम्ही, हे असं इकडे बसू नका अडकून. राखोनी आठाव अल्पजीव लावणे. की मी माझा अल्पजीव लावून ते ठिकाण राखून ठेवलेले आहे. तुका म्हणे पिटे धनी हे सज्जनी विश्रांती. तुकाराम महाराज म्हणतात या साधू संतांचे ठिकाणी मला विश्रांती